कोल्हापुरातील हे असं चायनीज सेंटर आहे की इथलं चायनीज खाल्ल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. एकदम क्वालिटी. तर काय काय तर मी आज आलो होतो त्रिंबोली चायनीज सेंटरवर. आणि ह्या चायनीज सेंटरमध्ये बसण्यासाठी असली बैठक व्यवस्था आहे. तुमची फ्रेंड म्हणा, तुमची गर्लफ्रेंड म्हणा किंवा कपल म्हणा, त्यांच्यासाठी सुद्धा अशी बसण्यासाठी व्यवस्था आहे. आतमध्ये गेलो तर यांचं किचन पण असलं स्वच्छ होतं की नाही, एकदम क्वालिटी. बाबा म्हणलं पहिल्यांदा घेऊन ये. ऑर्डर केली मंचुरी असली क्वालिटी होती की नाही, एक नंबर. कारण ही मंचुरियाची अशी गिरवी आणि त्यात असं हे मंचुरियाचं पीस हे अगाय तुम्हाला सांगतो की नाही, असलं क्वालिटी इथलं चायनीज कधीच आपण खाल्लं नाही असलं. आणि या असं हे नूडल्स सुद्धा घेतलेलं. नूडल्स मध्ये अशी शेजवान चटणी घातली आणि केली सुरुवात. रप्पाटाच की. आणि असलं क्वालिटी मिळाली आपण सोडतोय, घुमवत होतो. त्यानंतर सुरुवात केली असं यांचा राईस खायला. राईस पण एकदम क्वालिटी होता, कारण आपल्याला राईस थोडाफार लय आवडते हो. त्यानंतर इथे ही कार्यकर्ते आलेले की नाही, ही तर घुमवत होती. एकमेकाकडे कोण बोलत पण नुसतं ओढत होतं. कारण चायनीजच तसं क्वालिटी होतो. ह्यो तर कार्यकर्ता घुमवतच होता. आणि आमचं हे मित्र आहे ना शुभ्या, अगाया तुम्हाला सांगतो ऐकत नव्हतो, नुसतं घुमत होतो. कारण त्याला सुद्धा हे चायनीजला आवडलेलं. आणि शेवटला घेतलं यांचं असे सूप पण क्वालिटी होतं, एकदम भारी. सूप पिलं आणि भाऊन तुम्हाला सांगू काय, इथं बसण्यासाठी एवढी भारी बैठक व्यवस्था आहे, नादच करायचं नाही. असे गाणी बिनी लावलेले असतात, साऊंड सिस्टीम. आणि ह्यो कार्यकर्ता काय बोलतोय बघा. कोल्हापुरात आम्ही भरपूर ठिकाणी चायनीज खाल्लं, पण इथली क्वालिटी आणि जी क्वांटिटी होती याच्यासारखी आम्ही कुठंच पाहिली नाही. आणि बेस्ट म्हणजे इथला चिकन राईस म्हणा, परत चिकन नूडल्स, याच्यासारखी क्वांटिटी कुठंच, एवढी क्वांटिटी आणि क्वालिटी कुठंच मिळणार नाही तुम्हाला. ह्यो असला क्वालिटी पॉईंट आहे कुठं, कसबावाडामधील लाईन बाजारमध्ये जे शेतकरी मेडिकल आहे त्याच्या बरोबर समोर हे त्रिंबोली चायनीज सेंटर आहे. भावानो, डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याच्या बरोबर 100 मीटरच्या अंतरावर हे चायनीज सेंटर आहे. तर तुम्हाला एकदम क्वालिटी चायनीज जर कोल्हापुरात खायचं असेल तर नक्की या पॉईंटला भेट द्यायला लागते. आणि असंच क्वालिटी पॉईंट बनण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करायला लागते.